राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे दुसऱ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच. प्रशिक्षणार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू. नोकरीमध्ये कायम करा या मागणीसाठी राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांनी सांगलीतल्या कृष्णा नदीच्या काठावर बेमुदत उपोषण सुरू केलं. आज दुसऱ्या दिवशी सांगलीच्या स्टेशन चौक येथे आंदोलनास बसले आहेत. दुसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून कायमस्वरूपी करण्याची घोषणा करण्यात आली, मात्र सरकारकडून आता घुमजाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तर सरकारच्या या धोरणामुळे 1.5 लाख कर्मचारी बेरोजगार होणार असून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी काल कृष्णामाईच्या काठावरून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. काल सायंकाळी नदीकाठी परवानगी नाकारल्याने सांगलीच्या स्टेशन चौक येथे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. आम्ही आज सांगलीमध्ये काल कृष्णामाई घाटावरती आम्ही आंदोलन चालू केलं, पण त्या ठिकाणचं जे परिस्थिती बघता त्या जी संस्थान गणरायास जी संस्थान आहे त्या संस्थान टप्पे सरकारची जी जागा आहे त्या ठिकाणी दिवसभर पावसामध्ये बसलो. दिवसभर पूर्ण त्या ठिकाणी बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं की ही संस्थांची जागा आहे, परवानगी त्या ठिकाणी नाकारली. संस्थांना देखील आम्ही मागणी केली होती की 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुख जी मंडळी आहेत ती सगळी इथे येणार आहेत. त्यांचं या ठिकाणी अमरण उपोषण आहे, पण हे उपोषणासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. तरी देखील आम्ही आमच्या उपोषणावर ठाम होतो. तिथून आम्ही डायरेक्ट परवानगी परत नगरपालिकेची घेतल्याने स्टेशन चौकामध्ये आज आम्ही उपोषणासाठी बसलेलं आहे. पण आमचं इथं उपोषण थांबलेलं नाही. आज कालचा दिवस गेला, आजचा दुसरा दिवस चालू आहे, तरी देखील प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेतली नाही. जर समजा आजच्या दिवसामध्ये जर दखल प्रशासन नाही घेतली तर उद्या हजारोच्या संख्येनं पुन्हा प्रशिक्षणार्थी इथं सांगलीमध्ये येतील आणि इथून पुढच्या काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जो रोष असेल मुलांचा, युवकांचा, तो सरकारला बघायला भेटेल. कारण ह्या मुलांची जर परिस्थिती बघितली सध्याची तरी तरुण मुलं आहेत. जो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आमचं अमरण अन्नत्याग उपोषण या ठिकाणी चालू आहे. आता फक्त पाणी पिणं चालू आहे. जर समजा आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर पाणी देखील पिणं बंद करून या ठिकाणी अमरण उपोषण या ठिकाणी करण्याचा इशारा या माध्यमातून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.